नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे व्हेज टोस्ट सँडविच। त्यासाठी मी घेतलेला आहे कांदा, टोमॅटो, काकडी, सिमला मिरची, बटाटा आणि बीट आणि बटाटा मी हे कुकरमध्ये उकडून घेतलेला आहे। या सर्व भाज्यांचे आपल्याला गोल काप करून घ्यायचे आहेत। आता मी ब्रेडचे 2-2 स्लाइस घेऊन त्याच्याकडे मी कट करून टाकले आहेत। आता ब्रेडच्या दोन्ही स्लाइसला आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे व दोन्ही स्लाइसवरती आपल्याला पुदिन्याची चटणीसुद्धा लावून घ्यायची आहे। आता एका स्लाइसवरती आपल्याला सर्व भाज्या ठेवून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व भाज्या ठेवायच्या आहेत व त्यावरती आपल्याला थोडंसं मीठ आणि सँडविच मसालासुद्धा टाकायचा आहे आणि दुसरी स्लाइस आपल्याला त्यावरती अशा प्रकारे ठेवायची आहे। अशा प्रकारे मी सँडविच भरून घेत आहे सर्व। पुदिन्याच्या चटणीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही चेक करा आणि तशाच प्रकारे चटणी बनवा, तुम्हालासुद्धा ती खूप आवडेल। आता आपण हे सँडविच बनवून घेतलेले आहेत। आता ते टोस्ट करून घेऊयात। टोस्टरला थोडंसं दोन्ही बाजूने तेल लावायचं आहे आणि ते आपल्याला लो ते मीडियम फ्लेमवरती दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे सर्व सँडविच मी आता भाजून घेत आहे। आता आपले सँडविच तयार आहेत, ते आता मी अशा प्रकारे कट करून घेत आहे आणि यावरती आता आपण टाकूयात चीज हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल आणि याच्यासोबत तुम्ही पुदिन्याची चटणी आणि सॉस हे सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागतं। तुम्हाला जर आजची माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।